जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे उल्वे नवी मुंबई या ठिकाणी. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्त संविधान कृती समिती उल्वे या ठिकाणी संविधान चौक या ठिकाणी त्यांनी एक प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त एक मोफत वैद्यकीय कॅम्प पण लावलेला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ना. आजच्या या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे संविधान चौक कृती समिती, तर आपण संविधान कृती समितीच्या कार्यकर्त्यांना आपण आजच्या कार्यक्रमाबद्दलची रूपरेषा त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना सविनय जय भीम. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमतः सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही संविधान चौक कृती समितीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण युनिटी हॉस्पिटल यांच्या वतीने एक फ्री चेकअप कॅम्प आयोजित केलेला आहे. त्या संदर्भात मॅडम पूर्ण माहिती. नमस्कार, मी स्वप्ना झाजे. मी युनिटी हॉस्पिटलची ऑपरेशनल हेड आहे. युनिटी हॉस्पिटल आणि संविधान चौक कृती समिती यांच्यातर्फे आपण एक कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. या कॅम्पमध्ये आपण सगळ्यांसाठी CBC, BMD, शुगर, फिजिकल हेल्थ चेकअप, जनरल चेकअप हे सगळं आपण ॲब्सोल्युटली फ्री ठेवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपले जे काही पोलीस अधिकारी असेल त्या सगळ्यांसाठी आपण CBC, कोलेस्ट्रॉल, ECG, एक्सरे या सगळ्या टेस्ट आपण ॲब्सोल्युटली फ्री देत आहोत. आणि याचबरोबर जे काही आपले रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्सवरती आपण आपले जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर तुषार तनपुरे त्यांचं आपण ॲब्सोल्युटली फ्री कन्सल्टेशन ठेवलेलं आहे. सो आमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे की या समितीमार्फत आम्हाला लोकांसाठी काहीतरी एक चांगली सेवा देता येते. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. जय भीम. मी राहुल गायकवाड. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही उत्साहात हा सण म्हणा हवा तर तो साजरा करतो आहे खरं तर. आणि यावर्षी आम्ही एक मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे. त्याने खरं तर सगळ्यांनी लाभ घ्यावा. आम्ही तर घेतलेलाच आहे, आपण घ्यावा एवढी इच्छा. शरद संविधान कृती समितीतर्फे इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये जसं अध्यक्ष वामन साहेबांनी सांगितलं की इथं मेडिकल कॅम्प पण आयोजित केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये जागृती व्हायला पाहिजे. संविधानाबद्दल थोडीशी त्यांना जाणीव असायला पाहिजे. म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यक्रम होतातच, पण ह्या एक आपल्या संविधान चौकामध्ये पण कार्यक्रम करावा अशी योजना होती आणि सर्वांनी मिळून सगळे कार्यकर्ते आणि कमिटीज आणि अध्यक्ष बाकी सगळे मेंबर्स वगैरे मिळून मोठ्या उत्साहात उल्वे संविधान चौकमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खूप आनंदाचं वातावरण आहे. खूप छान. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष काटे, उल्वे वाढ पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि आता निवडणूक लागलेली आहे. संविधान चौक कृती समिती जी आहे या स्थापनेपासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे छोटंसं एक पौधा लावला होता, आज त्याचं झाड झालेलं आहे आणि याचं वटवृक्ष होणार आहे. कसं असतं, मूळ ज्यावेळेला आपण एखादा पाया भरतो त्यावेळेला थोडेसे कष्ट असतात आणि ह्यांनी काय कष्ट घेतले, किती पाठपुरवठा करावा लागतो, काय करावं लागतं, या गोष्टी संपूर्ण आम्हाला माहीत आहेत आणि ह्याचं वटवृक्ष हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि असंख्य कार्यकर्ते संविधान चौक कृती समितीमध्ये सोबत जुडलेले आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा हिंदुस्थान आहे, हा भारत आहे आणि त्यांच्या विचारावरती आम्ही सर्व चालत आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालतो आपण आणि ते विचार आज घराघरापर्यंत पोचले पाहिजेत आणि आपल्या मुलांनी त्या पद्धतीने निर्मिती केली पाहिजे. आणि ह्यासाठीच आज आमचं हे सर्व साहेब
आदरणीय पूजनीय जे सर्व जे आहेत हे त्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्या पद्धतीने प्रयत्न करतात. आम्ही कायमस्वरूपी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत आहे आणि कायमस्वरूपी आम्ही त्यांच्यासोबत राहणार. धन्यवाद. सविनय जय भीम. मी नरेश राऊत. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक म्हणजे कसं स्वातंत्र्य. तर जेव्हा 26 जानेवारी 1950ला आपल्याला भारत देशाला म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली. 26 नोव्हेंबर 1949ला भारताच्या संविधान सभेने बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान अंगीकृत केलं, स्वीकारलं. आणि आजचा दिवस जो आहे 26 जानेवारी या दिवसापासून सगळ्यांना म्हणजे जे काही भारतीय नागरिक आहेत त्यांना मताचा अधिकार, सगळ्या माणसा एक मत एक अधिकार, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, म्हणजे खूप अशी जी काही समता स्वातंत्र्य बंधुभाव ह्यामध्ये असं सगळं यामुळे प्रत्येक माणसाला आपल्याला एक स्वतंत्र नागरिक म्हणून या देशातून कसं आपल्याला एक भविष्याचं नागरिक होता येईल या दिशेने या संविधानाने सगळ्यांना समान संधी दिलेली आहे. मी आजच्या दिवशी जास्त न बोलता उल्वे शहरवासियांना आणि समस्त भारत देशातल्या नागरिकांना संविधान म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. नमस्कार, मी वसंत कांबळे. मी जास्त काही बोलत नाही सध्या. सर्वांना 77वा वर्धापन आपल्या याच्या गणतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय भीम. मी राजेंद्र डोळस. सर्व उल्वे विभागातील जनतेला संविधान चौक कृती समितीच्या वतीने आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. हॅलो, जय संविधान, जय भीम. आज ॲक्च्युली खऱ्या अर्थाने खूप आनंद होतो. पहिल्यांदाचा 77वा जो आपला रिपब्लिकन डे आहे, प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना अनेक सदिच्छा. वी द पीपल, आम्ही भारताचे लोक एकत्र येऊन जेव्हा अशा प्रकारचा सोहळा सादर करतो श्रमदानातून एक कम्युनिटी बेस, तेव्हा खऱ्या अर्थाने जे अभिप्रेत मूल्य आहेत आपली संविधानिक स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समता याचं जे पालन करण्याची जी एक कृती आहे ती आपसुकच फॉलो होते. आणि हे जे संविधानिक नीतिमत्ता आधारित जो समाज निर्मितीचं जे आम्ही विचार करत आहोत संविधान कृती समितीच्या माध्यमातून, त्याला निश्चितच एक मोठं स्वरूप येईल या माध्यमातून. आणि आजचा दिन हा निश्चितच खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी. तुम्हा सगळ्यांना अनेक सदिच्छा पुन्हा 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम आपण प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आहे. स्वतंत्र भारतामध्ये आज आपण गणराज्य दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन हा 77वा आपण साजरा करीत आहे. मला प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी मला एक वेळ सांगायचे आहे की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारताची राज्यघटना कशी असावी, त्यावेळेस असा प्रश्न उभा राहिला. त्यावेळेस सर्व आपले जे नेते मंडळी होती त्यावेळेस त्यांनी 389 सदस्य या समितीमध्ये घेतले आणि 389 सदस्यापैकी त्यामध्ये 7 सदस्य हे मसुदा समिती बनवली. त्यामध्ये मसुदा समिती बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी आणि त्या 7 सदस्यांनी जे 389 सदस्य जे आहेत ते जे त्यांचे ते विचार कलमा मांडत होते त्यावर हे 7 सदस्य अभ्यास करून त्याचं निरसन करून त्या राज्यघटनेत त्यांनी तयार केली. आणि यामध्ये 7 सदस्यापैकी जास्त कष्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेतले, म्हणून त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनाकार असं संबोधण्यात येत आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस संविधान सभेचं शेवटची सभा होती त्याच्या घटनेवर जेव्हा बोलायचं होतं त्या सदस्यांनी सर्वांनी हे प्रखरतेने मांडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच घटनाकार होते आणि आहेत, कारण की त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. आणि या संविधान सभेमध्ये जे 319 सदस्य होते किंवा 7 जे मसुदा समिती सदस्य होते याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. मग त्यामध्ये एकच व्यक्ती असा होता की महार जातीचा. मग जर आज असं बोलतात की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कशी लिहिली, म्हणजे आज जो प्रश्न उभा राहतो हा फक्त जातीयतेमधूनच उभा राहतो. परंतु मला हे सांगायचं की 389 सदस्य पूर्ण सर्व जाती धर्माचे होते. त्या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचा अभ्यास
त्यांचं शिक्षण, त्यांचा गाढा अभ्यास याचं अनुसरून आणि त्यांचे त्या घटनेप्रती विचार याच्यावर त्यांनी अभ्यास करूनच ते मान्य केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या घटनेचे शिल्पकार होते, येथे मी या 77व्या गणराज्य दिनमध्ये त्या दिवशी मी घोषित करतो आणि ते मान्य करतो आणि सर्व भारतीयांना मान्य करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. मी सखाराम अंतू कदम, संविधान कृती समितीचा सदस्य. या ठिकाणी मी हे जाहीर करतो आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संविधान कृती समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. 77 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत करून जे संविधान तयार केलं, आपल्या तब्येतीची काळजी न घेता तब्येतीला त्रास देऊन 77 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी जी मेहनत केली त्याचं फळ आज या ठिकाणी आपण उपभोगतो आहे. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आहे की बाबासाहेबांनी ह्या केलेल्या कष्टाचं फळ, या कष्टाचं चीज अखिल भारतीय समाजाने संपूर्ण भारतामध्ये साजरं करावं, आनंद घ्यावा. आणि या ठिकाणी मी एवढे बोलून माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या बौद्ध उत्कर्ष मंडळ काडोली यांच्यातर्फे बौद्ध संविधान चौक कृती समितीला धन्यवाद देतो. धन्यवाद. आभारी आहे. जय भीम. माझं नाव सुनील गुणाजी तांबे. मी या संविधान कृती समितीचा एक सदस्य आहे. आज 26 जानेवारी हा दिवस एक भारताचा राष्ट्रीय सण आहे, सर्वांना ज्ञातच आहे. आणि या दिवशी भारत देशाने आपल्या स्वतःच्या राज्यघटनेनुसार हा देश चालवण्याचा जो काही संकल्प केलेला होता तो आजपासून सुरू झाला. आज पूर्वी 77 वर्ष, आजचा हा 77वा संविधान दिवस आहे. आणि याचं संपूर्ण जे श्रेय आहे हे सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं. कारण संविधान आणि बाबासाहेब या दोन्ही काही वेगळ्या गोष्टी नसून जिथे जिथे संविधानाचा विषय येईल तिथे तिथे बाबासाहेबांचं नाव हे येतं. आणि ज्या संविधानाला फक्त काही लोक हे करतात, त्याची जपणूक करतात, त्याच्यामध्ये पुढं हिरिरीने बाबासाहेबांचा समाज आहे. आणि विशेषतः ही गोष्ट बाबासाहेबांच्या समाजापुरती मर्यादित नसून समस्त भारतीयांचं कल्याण करणारी कल्याणकारी राज्यघटना बाबासाहेबांनी बनवलेली आहे. आज अनेक इतर समाजाची लोकंसुद्धा याला आता समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून की बाबासाहेबांचं संविधान आता सगळीकडे सगळ्यांच्या मुखात गेलेलं आहे. आणि हळूहळू का होईना ते सर्वांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण भारत समाज एक दिवस जे आज काही म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये काही दोष आहेत बाबासाहेबांकडे पाहण्याचा, तो हा त्यांचा दोष काही काळामध्ये निश्चितपणे जाऊन बाबासाहेबांना संपूर्ण भारत समजून घेण्यामध्ये उशीर लागणार नाही. लवकरच दिवस येईल अशी मला आशा आहे. एवढं बोलून मी आजच्या दिवशी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो. जय भीम. जय भीम, जय हिंद. मी राजेंद्र बुरबुरे झालेला आहोत. आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संविधान कृती समिती उल्वे रोजी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली भारतीय संविधान हे लिहिले आणि 26 जानेवारी 1950ला हे भारताचे राष्ट्रपती यांना सादर केले. त्या दिवसापासून आपण 26 जानेवारी 1950 पासून आज 77 वर्षाचा कालावधी जोडलेला आहे. संविधान हे संपूर्ण भारतामध्ये लागू असून समता
नांदवण्यासाठी आणि संविधान हे याच्यावरती कायद्यानुसार सर्व गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याकरिता मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना सार्वजनिक दिनानिमित्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय हिंद. जय भीम. नमस्कार, मी विनोद बुके, चिपळूणचा, नागपूरचा राहायला आलो आहे. 77व्या दिवसाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण जे काय जगतो आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे जे काय आपल्याला मिळालं आहे स्वातंत्र्य, ते सगळं बाबासाहेबांमुळे. आणि काही लोकांच्या मनात ते सुरू आहे की संविधान बदलायचं. एवढं आसान नाही संविधान बदलणं, आणि आम्ही काही झालं तरी आमचा जीव गेला चालेल, पण आम्ही संविधान बदलू देणार नाही. जय भीम, जय संविधान. मॅडम, आपण पण आजच्या दिवसाबद्दल आपण संपूर्ण भारतीय जनतेला काय संदेश देऊ शकाल? मी असा भारतीय जनतेला असा संदेश देऊ इच्छिते की आज 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण या दिवशी लोकशाही गणराज्य अस्तित्वात आले आणि लागू झाले. तर ह्या दिवसापासून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विश्वास आणि एकता, एकात्मता आणि अखंडता ह्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी नियम हा सारखा लागू झाला पाहिजे. आम्ही संदेश देत आहे. थँक्यू. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. सर्वप्रथम जय भीम. सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी एवढीच अपेक्षा करते की आपण पक्ष न बघता आपण माणूस बघावा, कारण आपण जे उभे आहोत ते विकासासाठी उभे आहोत. आपण आज बाबासाहेबांच्या पक्षामधून म्हणजेच वंचित बहुजन आघाडीवरून जर आपण तिकीट आपल्याला मिळालेलं आहे तर यासाठीच मिळालं की उल्व्यामध्ये एवढे विकास करण्याची गरज आहे, कारण उल्व्यामध्ये रस्ते नाही आहेत, उल्व्यामध्ये चांगले सरकारी दवाखाने नाही आहेत, सरकारी शाळा नाहीत. आणि जरी दवाखाने शाळा असले तरी त्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळालं पाहिजे त्या पद्धतीचं चांगलं शिक्षण नाही आहे. दवाखाने आहेत पण ते दवाखान्यामध्ये जे आपल्याला हवं आहे ते त्या दवाखान्यामधून आपल्याला मिळत नाही, कारण दवाखाने अर्धे पडीक आहेत. तिथे जे योग्य मशिनीज पाहिजे, जे योग्य डॉक्टर्स पाहिजेत ते तिथे अवेलेबल नाही आहे. रस्ते बघायचा मेन रोड जो आहे तो फक्त काँक्रिटीकरणाचा आहे, म्हणजे आतले जे रस्ते आहेत त्यात एवढे खड्डे आहेत की त्यातून गाडी काढणं पण कठीण आहे. तर मी सर्वांना हेच विनंती करते की तुम्ही माणूस बघू नका, पक्ष बघू नका, पैसा बघू नका, तुम्ही फक्त हे बघा की आपला विकास कोण करेल. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवते. सर्वांना परत एकदा जय.